गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांनो. दुर्गा मम्मी बघते. आजी फोन करायचा आहे. आजी फोन घेतो. दुर्गा रडते आणि आहे ना मी दीदी मला हालतो त्यातच मी त्याला ढोपटतोय. हा आणि ओम कसं बोलला. ओम अजून बोल काहीतरी. मम्मीचं दुखतंय. मम्मी झोपली आणि इकडं आजी हाय आणि त्याला बोलले की मी आताच ओम आज तू माझ्या चॅनलला ब्लॉग बनव. तर तो बोलला नाही. मी बोलली मम्मी सांगते तुला बोलाय. ती बोलली हा आणि मी एकाची व्हिडिओ स्टार्ट केला. ती बोलायला लागला. आता कसं घालायचं. तर इकडं आजी हाय तिकडं मम्मी झोपली. मम्मीचं दुखते त्याच्यामुळे आताच दुर्गा इथं मोबाईल बघत बसली होती सोप्या संडारात. आणि दुर्गा गेली तिकडं मम्मीकडं. आता पप्पा पण आहेत तिकडं. आता पप्पाने एक व्हिडिओ बनवला टाकतात. कसा बघतोय. तरी मी सकाळी समजा झाडून ती घेतला. आज देवपूजा मी आज केलीच नाही. तर मी आज देवपूजाच नाही केली. तिकडे मम्मी झोपली. इकडं पप्पा आहेत. तर मी सकाळी देवपूजाच नाही केली. इकडं माझ्या ध्यानातच नाही. मम्मीला बोलली मम्मी मला सकाळ मम्मीला बोलली की मम्मी मला देवपूजा करायची लवकर आंघोळ घाल मला. म्हणजे मी करते पाणी मला दे. आणि मग आंघोळ केली. ध्यानातच नाही. मी समजा आवरत बसली. झाडून ते काढलं. पुन्हा फरशी पुसली. फरशी पुसली. असं तिकडची फरशी पुसली. इकडची नाही. इकडचं आवरलं तरी हो का किती आवरलं तरी घाणच होतं. कृष्णा मगाशी आला होता. तो रोज येतो. त्याच्यासोबत कोणच नाही खेळ. त्याच्यामुळे मी त्याला शाळा खेळता आम्ही. त्याला ड्रॉइंग करायला येते. त्याने एकदा मला कालच त्याने मला एक रेनबो काढून दिला होता. ह्याच ते असं टाकतो. अगोदर मी समजा आवरून घेते फरशी ते पुसते थोडंसं वाळलं की असं चटे टाकते. आणि असं समजा असतो ना राडा ते आवरून घेते. मगच चटे टाकते. मग ह्या दोघांना इथं बसवते आणि मी तिकडे बसते. त्यांना ना जे लागतं ना त्यांना देते ना एक पेपर देते. मग ते ड्रॉइंग घेते काढते त्यांच्या मनाने. काय ओम नाहीतर कृष्णा दोघं पण एक दोन काढतात. त्यांना बोलले आज तुम्ही ड्रॉइंग काढा. आजी काय बघते तिकडं. सागर राजा आजी स्वीटीचा व्हिडिओ बघते. शिटा वहिनीचा व्हिडिओ बघते. आता नवीन लगीन झाले. काय चाललंय घरात काय नाही बघते. तिचं सासू सुना बाजारला गेल्या. बाजार आणलाय. गुलाबजाम खाते त्या. ठीक आहे. कोथमीर नीट करते जैसी भाजी. सासूला गुलाबजाम चारलं. असेच माया एकमेकीचे करा म्हणा. इकडे बघ. नाही का बघा सून सासूला गुलाबजाम चारते. आमच्या सुनाने कवा चारला का. अशाच एका विचाराने राहावा म्हणा. मेथीची भाजी आणली. नक्कीच बघा वहिनीचा व्हिडिओ. बोल की काहीतरी. मी पण सकाळी निम्माच व्हिडिओ बघितला. मी दिसते का तुला. माझ्या तिकडं कॅमेरा घेते. माझ्याकडून केस करते. हा बोल बोल. बघा आता शिटाच आमच्या नवीन लगीन झालंय. नवीन परपंच नवीन संसार चाललाय. सासू सुनाचा नवरा बायकोचा. गेल्या त्या बाजारावरून भाजीपाला आणलाय. त्याचा व्हिडिओ बघते मी. तर सून सासूला गुलाबजाम चारते या. सासू खाते या. भाजी नीट करते या. कोथमीर का धावते या. कसल्या साड्या कसल्या दिवीला आणल्या त्या ते दाखवते एकमेका. उद्या सवासणी घालायची म्हणते या. हे व्हिडिओ कवाचा आहे कोणाचा. आजच वाटते. सवासणी कशाची घालायची म्हणते. कशा सवासणी घालायच्या ती मला माहिती नाही बरं का. पण त्या व्हिडिओमध्ये दाखवलं बारीक बारीक देवीच्या साड्या आणल्या त्या. आणि ती बोलती या सांगती या. सासू बसली जाग्या का भाजी निवडत.
सागर करतो इकडं तिकडं ते शिट्या बोलते या किचन मध्ये बसलेत ना ते. तर आता मला हे समजा पसारा आवरायला लागल. आजी करते काम पण आजीला मी ना फक्त किचन मधलं करायला सांगते, मात्र मी समजा करते काम. हा ओम आणि सकाळी कृष्णानं ओम मी खेळत होते ना शाळा तर काय म्हणताय ओम? काय रा काय हे बघ खाल्लं आता मी दुसरं मनुक मी त्याचं खाल्लं. आजी त्याला मनुकच म्हणतात ना ग, मग मगाशी तुला इथं आणून दिलं मनुक. हा ओमच्या हातात एक मनुक होतं. माझे पुत्र आणलं पण मला तर खायला भेटलं नाही. त्यात दुर्गा आली थोडं दिलं, त्यातलं दुर्गाला दिलं थोडं, मी खाल्लं थोडं. दोन चार आलं वाटण्याला गेलं उडून. एक पॅकेट 100 रुपयाचं एवढूस. पप्पा बोललो की रोज थोडं. ते अर्धा किलो होतं. काल पहिलं तुम्ही मोठं पाकिट अर्धा किलो. तर बाय बाय. काकीचा व्हिडिओ पडला ते सगळ्यांना बाय बाय. आता स्टॉप करते व्हिडिओ.